गोरोबा काकांनी नामदेवांना सांगितलं आहे की औंढ्याला जा, तिथे तुम्हाला काही गुरु मिळू शकतो, तिथे तुमच्या आयुष्याला आकार मिळू शकतो. औंढा म्हणजे नामदेवांच्या गावाच्या जवळच अगदी. नामदेव औंढ्याला निघाले आणि इकडे वेगळंच काही घडत होतं. आळंदीतल्या विसोबा चाटींना औंढ्यालाच मुक्काम करायचा होता आणि औंढ्याला ते थांबलेले होते. काळ जुना, मंदिरात फार तुरळक गर्दी असायची आणि दुपारच्या वेळी तर मंदिर रिकामच. आताच्यासारखं सदैव भक्तांची रीघ वगैरे असा काही प्रकार नव्हता. नामदेव मजल दर मजल करत औंढ्यामध्ये पोचले आणि औंढ्यात पोचल्यावर नागनाथाच्या मंदिरात जावं आणि तिथे जाऊन आपण दर्शन करावं असं नामदेवांना वाटलं. औंढ्याच्या मंदिरात प्रवेश केला. मंदिरातून ते गर्भगृहात उतरले तेव्हा त्या मंदिराच्या गर्भगृहाच्या शांत आणि थंड वातावरणात एक म्हाताराच असा जर्जर अवस्थेतला म्हातारा झोपलेला होता. आणि झोपला कसा होता तर चक्क तो असा भिंतीला टेकलेला आणि पाय त्याचे महादेवाच्या पिंडीवर. बघा, म्हणजे ही घटना जर आत्ताच्या काळात घडली असती तर काय गदारोळ माजला असता माहीत नाही मला. पण चक्क महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेला. नामदेवांनी बघितलं आणि संताप झाला नामदेवांचा. अरे काय तुला कळतंय का? तू काय करतोयस ते तुला कळतंय का? त्यानं सांगितलं, काय करू? कसा बसा मंदिरापर्यंत पोचलो आहे आणि माझ्या त्राण नसताना मी खाली उतरलो आहे. मला भोवळ आली आणि असा पडलो, जसा पडलोय तसा असाच आहे. आता मला उठवत सुद्धा नाही, तो म्हातारा गृहस्थ सांगत होता. नामदेव म्हणाले, मग कळलं नाही, पण महादेवाच्या पिंडीवरचा पाय तरी कळायला हवा होता. नाही ना कळला मला महादेवाच्या पिंडीवरचा पाय. आणि आता इतकं त्राण नाही आहे की पाय उचलून बाजूला ठेवता येत नाही आहे. हे महानुभाव, एक काम कराल काय? माझा पाय उचला कृपया आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे देव नाही. नामदेवांच्यासाठी ही फार सोपी गोष्ट होती. पण थोडा अहंकार होताच ना, की मी का उचलावा याचा पाय. असाच अहंकार अनेकांना झालेला आहे बरं का. तुम्हाला आठवत आहे महाभारतातला प्रसंग? असाच जर्जर झालेला एक वानर आपली शेपटी आडवी टाकून बसला होता. आणि मला वाटतं हा प्रसंग जोशीमठ ते बद्रीनाथ या रस्त्यावरचा आहे. भीम चाललेला, भीमाला त्याची शेपटी ओलांडून जायचं नाही आहे. आणि हनुमानाने सांगितलं की मी इतका जर्जर आहे की मला उचलता येत नाही, माझी शेपटी तू उचलून टाक. सगळी शक्ती पणाला लावून भीम हनुमानाची शेपटी उचलू शकला नव्हता. आणि जेव्हा आपल्या भीम असल्याचा अहंकार गळाला तेव्हा हनुमानाला शरण गेला आणि मग हनुमानाने आपलं दर्शन देऊन भीमाला त्याच्या युद्धात आशीर्वाद देणं, मदत करणं कबूल केलं. आणि मग हनुमान भीमाच्या अर्जुनाच्या रथावर स्वार झाले आणि त्यांनी ते सगळं झेललं. अशा अनेक गर्वहरणाच्या कथा आपल्याकडे आहेत. पण इथे गर्वहरण नव्हतं. इथे काहीतरी वेगळं होतं. अशा ठिकाणी पाय ठेव जिथे पिंड नाही आहे. आधुनिक काळातला एक हिंदी शेर मला आठवतो. मला वाटतं गालिबचा असावा. पुन्हा तुम्ही सगळे म्हणाल की इकडचे शेर, जे आताचे गालिबचे शेर इकडं का ऐकवायचे. तो शेर फार महत्त्वाचा आहे आणि तो संदर्भ द्यावा असा आहे बरं का, म्हणून सांगतो. गालिब दारू प्रचंड प्यायचा. तो कुठेही बसून दारू प्यायचा, म्हणजे झालं की दारू प्यायला लागायचीच. एके दिवशी त्याला मशिदीत दारू पिण्याचा
मोह झाला. लोकांनी त्याला हे असं करू नये असं सांगितलं. तेव्हा त्यानं सांगितलं, मस्जिद में बैठ के पीने दे, वरना ऐसी जगह बता जहां अल्लाह नहीं है. मला मशिदीत बसून पिऊ द्या किंवा अशी जागा दाखवा जिथे प्यायला मिळेल, जिथे देव नाही. कळतं ना? मशिदीत का प्यायची नाही? देव अल्लाह आहे म्हणून प्यायची नाही, तिथे अस्तित्व आहे म्हणून प्यायची नाही, त्याचा निवास आहे, त्याचा वावर आहे म्हणून प्यायची नाही. त्याच्या अस्तित्व, निवास यापेक्षाही त्याच्या असण्याची भावना आहे म्हणून प्यायची नाही. इतर ठिकाणी तो नसतो का? तो सर्वव्यापी आहे, तो सगळ्यांच्या मध्ये व्यापलेला आहे. मग तिथे का प्यायची? याचा अर्थ जिथे प्यायची असते तिथे नसतो का तो? हा प्रश्न गालिबला पडला होता. तसा प्रश्न नामदेवांना पाडायचा होता. खूप जुना गोष्ट आहे. म्हणजे मला वाटतं गालिबच्या या शेरची प्रेरणाच कदाचित नामदेवांची कथा असावी. कदाचित नामदेवांची कथा असावी. मुक्ताईनं मडकं कच्चं आहे म्हणून गोरोबा काकांकडं पाठवलं आणि ते भाजायला सांगितलं. गोरोबा काकांनी ते भाजण्यासाठीची भट्टी औंढ्यात आहे म्हणून सांगितलं. आपल्या मडक्याची भट्टी भाजायला नामदेव औंढ्यात गेले. तिथे एक जर्जर म्हातारा दिसला ज्याचे पाय महादेवाच्या पिंडीवर आहेत आणि तो एकच वाक्य बोलतोय, मला नाही होत शक्य, तू अशा ठिकाणी माझा पाय ठेव जिथे पिंड नाही. नामदेवानी पटकन पाय उचलला मागं पुढे बघत आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला, तिथे पिंड. अरे, तिसऱ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला, तिथे पिंड. चौथ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला, तिथे पिंड. अरे, पिंडच पिंड. नामदेवाला कळेच ना काय होतंय हे. हा कोण माणूस आहे की त्याचा पाय जिथे ठेवावा तिथे पिंड आहे? त्या माणसाच्या मोठेपणासाठीची ही कथा नाही आहे. म्हणजे त्याच्या पायाशी पिंड आहे असं सांगणारी ही कथा नाही आहे. पिंड सगळीकडेच आहे, अगदी सगळीकडे. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी. तो सर्वव्यापी आहे, सर्वात्मक आहे, सर्वेश्वर आहे. त्याचं अस्तित्व नाही अशी जागाच नाही. त्यामुळं तो मला दिसला, तो मला बोलला म्हणजे मी खूप मोठा झालो असं नाही. ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव मला झाली, ईश्वराच्या असण्याची जाणीव मला झाली म्हणजे मी एकटाच खूप मोठा आहे असं नाही. आम्ही देवाशी बोलतो, रोज बोलतो, देव आमच्या हातचं रोज खातो असं नामदेवाला वाटू लागलं होतं. म्हणून आपल्या सोबतच्या माणसांना आपल्यापेक्षा कमी समजणे हे नामदेवांच्या मनामध्ये आलं होतं. देव सगळ्यांसाठी आहे, तो सगळ्यांना दिसतो, तो सगळ्यांशी बोलतो, कारण तो सर्वत्र आहे हे नामदेवांना कळून द्यायचं होतं. आणि एकदा का तो सगळ्यांचा आहे ही जाणीव झाली. कुठली? सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. तो सगळ्यांचा आहे, माझ्या एकट्याचा नाही आहे. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा आहे, त्याची सगळी लेकरं आहेत. ही जाणीव जोपर्यंत नामदेवाला होणार नव्हती तोपर्यंत ज्ञानदेवाला त्याच्या अस्तित्वाचं खरं स्वरूपच कळणार नव्हतं नामदेवांना. आणि मग नामदेवांनी त्या प्रत्येक ठिकाणी बघितलेली, निर्माण झालेली पिंड बघितली आणि सगळा अभिमान गळाला. स्वतःविषयी असलेल्या सगळ्या भावना गळाल्या आणि तिथे म्हणाले, मुक्ते खरं बोललंस ग बाई, तू माझं मडकं कच्चंच होतं. त्या वृद्धावस्थेतल्या माणसाचे पाय धरले आणि आपल्या गुरुमाऊलीला वंदन करून म्हणाले, गुरु, आपण मला ज्ञान दिलं, आपण मला परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून दिलीत. आणि मग तो जर्जर झालेला गृहस्थ उभा राहिला. त्यांनी ज्ञानदेवांना, नामदेवांना, सारखं ज्ञानदेवांना येतंय, नामदेवांना आशीर्वाद दिले
आणि सांगितलं की आता नामदेवा आपण ज्ञानी झालेले आहात. आपल्या गुरुला वंदन करून परमेश्वराची खरी ओळख करून घेऊन नामदेव निघालेत. ते गुरु म्हणजे विसोबा चाटी, ज्यांना लोक विसोबा खेचर या नावानं ओळखायचे. विसोबा नामदेवांचे गुरु झाले आणि नामदेवाला परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्यानंतर विसोबा आळंदीत पोचले. आळंदीत पोचल्यावर त्यांची भेट मुक्ताईशी झाली. हा इतिवृत्तांत सांगितला. तो वृत्तांत सांगण्याची आणि तोपर्यंत या भावंडांच्या निवासस्थानाला जे काही नाव मिळालं होतं त्या सगळ्याची एक विलक्षण कहाणी आहे. ती कहाणी बघूया पुढच्या भागात. नमस्कार.